थँक्यू सो मच. हॅलो संदीप सर, जाऊया मॅचच्या दिशेनं. चला टीम दापोडे संघ क्षेत्ररक्षण समजून घ्या आणि टीम शांताराजा खारबाव सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाठवायची आहे. टीम शांताराजा खारबाव. अंपायर देखील सज्ज होतील. सलामीची जोडी देखील खेळपट्टीवरती सज्ज झाली आहे. टीम शांताराजा खारबाव विपक्ष टीम वीर तानाजी दापोडे ब क्रिकेट संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. GCA मान्यता प्राप्त ही स्पर्धा आपण पाहतोय. भिवंडी विभागातील अनेक संघ GCA मान्यता प्राप्त स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या व्यतिरिक्त अगदी तब्बल विचार केला तर 150 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यामध्ये 40+ चे देखील अनेक संघ आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 3 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा मास्टर 40+, 40+ आणि ग्रामीण क्रिकेट न्यू 40+ देखील आहे. म्हणजे बघा 4 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आणि नक्कीच पुढच्या वर्षी आणखीन 2 फॉर्मॅट जे आहेत सध्या भिवंडीमध्ये. एक BC4 फॉर्मॅट देखील आहे आणि सिटी इमर्जिन फॉर्मॅट देखील आहे. फक्त ते 2 राहिलेत. पुढच्या वर्षी प्रयत्न त्यांचे देखील असतील, ते देखील इन्क्लूड केले जाईल. कारण स्पर्धा मानाची सन्मानाची वडूनवघर गावाच्या आत्मसन्मानाची माननीय श्री सुरेश मामा म्हात्रे चषक 2024 सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. SK एंटरटेनमेंट या वाहिनीवरती जोडले गेलेल्या प्रेक्षकांचं देखील पुन्हा एकदा स्वागत. मॅच शांताराजा खारबाव विपक्ष वीर तानाजी दापोडे बी. अनेक प्रेक्षक अगदी प्रश्न विचारतात व्हॉट्सअप वरती, मॅच कधी या? तर मॅच आता लागली आहे. वीर तानाजी दापोडे ब विपक्ष टीम शांताराजा खारबाव. 4 षटकांचा सामना. मॅच लावतीये सुरुवात. गोलंदाज झालाय सज्ज. टायमर ऑन. पहिला चेंडू पडल्यानंतर लगेचच केला जाईल आणि तुम्हाला प्रत्येक षटकामागे टाइम देखील सांगितलं जाईल. उमेश तरे आणि राहुल तरे सलामीची जोडी खेळपट्टीवरती. चेतन पाटील. पहिला बॉल. पहिला चेंडू. फटका चांगला. धाबा देखील मिळतील चांगल्या. बॉल सीमारेषा पार. पहिल्या चेंडू वरती चांगली झाली आहे सुरुवात. येतोय चौकार. थँक्यू सो मच डीजे. 4 धावेनं डावाला सुरुवात केली आहे टीम शांताराजा खारबाव संघानं. अगदी नाणेफेकी जेव्हा झाली त्यावेळी विचारलं गेलं जर टॉस जिंकला असता खारबाव संघानं तर काय घेतलं असतं, तर त्यांनी उल्लेख केला की बॅटिंग घेतली असती. मनासारखं घडलं आणि सुरुवात चांगली पाहायला मिळते. नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय टीम वीर तानाजी दापोडे ब संघानं घेतला, परंतु पहिला चेंडू खराब लाईन वरती पाहायला मिळाला चेतन पाटीलच्या माध्यमातून आणि त्या अनुषंगानं अगदी चौकार पाहायला मिळतोय. उमेश तरे चांगल्या फॉर्म मध्ये चांगल्या टच मध्ये हा खेळाडू पुन्हा एकदा सज्ज झाला. चेतन पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती भरपूर चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. 4 षटकांचा हा सामना. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. पुढचा बॉल. पुढचा चेंडू इनफिल्डच्या वरना. फटका चांगला मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत. बॉल ते मात्र अडवू शकत नाही. बॉल येतोय बॅक टू इन अ रो. दुसरा चौकार. काय जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळतीये. उमेश तरेच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दुसरा चौकार. 8 धाबा धावफलकावरती. चेतन पाटील वरती दबाव आहे, प्रेशर आहे, अंडर प्रेशर गोलंदाजी करतोय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि त्याचा फायदा उचलला जातोय. बॅकफुटला गेले, कट केला चेंडू हवे. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक 2 खेळाडू होते. एकानं जरी कॉल केला असता तरी सुद्धा झेल कंप्लीट झाली असती. दोघांनी कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला. प्रयत्न केला परंतु झेल झाली आहे ड्रॉप. उमेश तरेला अगदी जीवनदान मिळालं. एक सिंगल देखील दरम्यान कंप्लीट. एका धावेनं धावफलक 9 या अंकावरती. अगदी चांगली सुरुवात टीम शांताराजा खारबाव संघाची. खराब होऊ शकत होती जर विकेट गेली असती,
परंतु विकेट काढावी लागणार आहे टीमवीर तानाजी दापोडे संघाला. यावेळेस इनफिल्डच्या वरना फटका चांगलाय. आता मात्र बॅट्समन राहुल तरेच्या बॅटमधना इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह हिट, षटकार. थँक्यू डीजा. काय जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. पूर्णपणे दावेदारी ठोकली या पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक पूर्णपणे आता टीम जनता राजा खारबाव संघाच्या नावावरती सध्या तरी पाहायला मिळते. चांगला चेंडू गती होती या चेंडूवरती. फुलटॉस होता. अगदी बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं असतं. या चेंडूवरती देखील चांगल्या धावा पाहायला मिळाल्या असत्या. अगदी थोडीशी जरी एज लागली असती विकेट जाऊ शकत होती, परंतु त्या अनुषंगानं चांगला चेंडू आहे. डॉट बॉल एक चांगली गोष्ट टीम वीर तानाजी दापोडे ब संघासाठी, कारण धावा रोखल्या जातात डॉट बॉल वरती, परंतु त्या व्यतिरिक्त चौकार षटकारांची आतिषबाजी. बाकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा तब्बल पाहायला मिळतील. त्या म्हणजे 15 धावा. 15 रन ऑन अबाउट. 15 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात टीम व जनता राजा खारबाव संघाकडनं. लिमिटेड ओव्हर आपण पाहतोय. ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या सन्मानासाठी स्पर्धा खेळली जाते. अगदी एंट्री फी छोटी आहे, बक्षीस मोठा आहे. अनेक संघ या स्पर्धेमध्ये आले आणि नक्कीच दादांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा परिजदांनी नक्कीच उल्लेख केला की अनेक संघ होते, या अगोदर विचारलं होतं परंतु त्यांनी नावं नोंदवली नव्हती. परंतु जेव्हा स्पर्धा चालू झाली परवा दिवशीपासनं, तेव्हापासनं अनेक संघांचे कॉल आले, दादा जागा असेल तर आमच्या संघाला एंट्री दे. अगदी पिंपळगर संघ देखील मी उल्लेख करेन, वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. एखादा संघ उपस्थित नव्हता, त्यांच्या जागेवरती खेळण्याची संधी मिळाली आणि अनेक मॅचेस तुम्ही पाहिल्यात भिवंडीमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री येतात आणि अगदी स्पर्धा देखील ती घेऊन जातात. परंतु पिंपळगर संघाच्या समोर टीम चौदरपाड्याचं आव्हान असणार आहे हे देखील विसरून चालणार नाहीये. एक मॅच राहिली होती पहिल्या दिवशीची पेंडिंग, ती आपण नक्कीच पुढे शेड्यूलमध्ये ॲडजस्ट करणार आहोत. कालच्या दिवसामध्ये टीम स्वयं 11 बंदर पाखाडी संघानं अप्रतिम खेळाच्या जोरावरती टॉप 8 मध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. भरपूर चांगला खेळ त्यांचा देखील पाहायला मिळाला आहे. परंतु आजच्या दिवसामध्ये कोणता संघ नाव गोंधळेल. चला मॅचला सुरुवात करूया. दुसरं षटक संकेत पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. यावेळेस काय घडलंय अंपायरचा इशारा, इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टेप झालंय का? येस, चांगली अंपायरिंग. अगदी रात्रीचा प्रहर, मध्यरात्रीचा प्रहर सुरू आहे आणि त्यामध्ये अंपायरिंगची भूमिका अगदी चोख बजावत असताना थंडी कडाक्याची पडली आहे. कालच्या पासून आज जास्त थंडी आहे, परंतु या थंडीमध्ये देखील अगदी चोख निर्णय, योग्य निर्णय अंपायर. यावेळेस फुलटॉस बॉल, फटका उडला, चेंडू हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक. अगदी कुठे ना कुठे जजमेंट चुकीचं क्षेत्ररक्षकाकडनं पाहायला मिळालं. हरकत नाहीये, कडाक्याची थंडी आहे, परंतु जेव्हा आपण क्रिकेट खेळत असता तेव्हा जेव्हा रनिंग करतो तेव्हा शरीरामध्ये ऊर्जा आहे, अगदी शरीर गरम देखील होतं. त्या अनुषंगानं गोलंदाजी चांगली केली जाते सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. स्विच इट केलं जात आहे. काय घडलंय अंपायर आमच्याकडे वळतात, सांगतात भरपूर लांब बॉल टाकलाय गोलंदाजानं. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. आदरणीय सन्माननीय भिवंडी एक्सप्रेस डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांच्या शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेकरता. मान्य श्री सुरेश बाळमामा म्हात्रे चषक 2024 मध्ये आम्ही त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतोय. यावेळेस देखील फटका चांगला, एक सिंगल दरम्यान कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. अनेक मान्यवर जोडले जातात, अनेक समालोचन वर्ग देखील जोडला जातोय, कारण सध्याच्या घडीला फक्त आणि फक्त वडूनगर गावामध्ये आपल्याला ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळतोय. आणि अगदी विचार केला तर अनेक गावाच्या प्रीमियर लीग सुरू आहेत. उद्यापासून आपल्याला वडूनगर गावामध्ये देखील प्रीमियर लीग पाहायला मिळणार आहेत. परंतु सध्या ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम, हा चेंडू काय घडलाय, व्हाईट बॉलचा इशारा, आणखीन एक अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाते. एका धावेनं धावफलक 22, 22 धावा धावफलकावरती. धावसंख्या तर चांगली बनती या टीम खारबाव संघाकडनं. गोलंदाजी
विकेट मिळवावे लागणार आहे. दुसरे षटक मार्गस्थ. स्विच इट सर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जाईल. कोणती मिस्टेक त्यानं केलेली नाहीये. टिपलाय झेल संपलाय. बॅट्समनचा खेळ. पहिला धक्का टीम जाणता राजा खारबाव संघाला. कमान डीजे. पहिल्या विकेटचं पतन उमेश तरेला माघारी परतावा लागलाय. जो खेळाडू अनेकदा आपल्या संघाला मॅचेस जिंकून देत असतो. सध्याच्या घडीला त्याला माघारी परतावा लावलाय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज संकेत पाटीलनं न्यू बॅटर लवकर पाठवायचा आहे. अगदी वेळेचा थोडासा अभाव आपल्याला पाहायला मिळतो कारण मध्यरात्रीचं मला वाटतं 1 वाजलाय. आणि चला वेळ कमी खर्च करा. टीम वीर तानाजी दापोडे प्रत्येक चेंडू मागे टीम मीटिंग घेऊ नका. न्यू बॅटर क्रमांक 3 वरती रवीश तरे आपल्याला पाहायला मिळतील. जाणता राजा खारबाव अगदी याच विभागातील एक संघ. अगदी 5-10 मिनिटांच्या रस्त्याने सरळ गेलात तर खारबाव आपल्याला पाहायला मिळेल. त्या विभागातील एक संघ. तर त्यांच्या समोर वीर तानाजी दापोडे हा देखील याच विभागातील संघ आहे. डावपेच दोन्ही संघ एकमेकांचे ओळखतात. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक पुढे सरकतीया. 23 धावा. अगदी ते म्हटलं जातं ना की शहाणे लोक फक्त आणि फक्त क्रिकेट बघतात तर वेडी लोक इतिहास घडवतात. आणि क्रिकेटमध्ये इतिहास अनेकदा आपल्याला पाहायला मिळत असतो. यावेळेस देखील चांगला चेंडू स्विंग अँड मिस डॉट बॉल. आणि नक्कीच मी उल्लेख करत होतो क्रिकेटचा इतिहास मी म्हणत होतो कारण जेव्हा जेव्हा आता मात्र क्रिकेटचा इतिहास भिवंडीमध्ये लिहिला जाईल. वडूनवगरचं नाव देखील त्यामध्ये लिहिलं जाईल कारण तब्बल 9 दिवसीय ही स्पर्धा आणि 150 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये. खाऊ गोष्ट नाही या. म्हणायला भरपूर सोपा परंतु करण्यासाठी भरपूर कठीण. यावेळेस सर भाटनं लॉफ्टेड इट. लॉंग ऑनला खेळाडू आहेत. एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. काय घडलंय काय बिघडलंय. अंपायरचा डिसिजन आलेला नाहीये. तिसऱ्या पंचांची मागणी केली जातीये. काय बॅट्समन अडकला होता त्या ठिकाणी हा देखील एक प्रश्न. त्या अनुषंगानं अंपायरनं देखील तिसऱ्या पंचांची मागणी केली जातीये. विनंती असेल फक्त आणि फक्त अंपायर कंट्रोल रूम मध्ये असतील. एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून यूट्यूब वरती ऑल ओव्हर प्रक्षेपण केलं जात आहे आणि ती टेक्निकल टीम सुद्धा सज्ज आहे. चला टीम वीर तानाजी दापोडे संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या. निर्णय जो काही असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. यानंतरची मॅच असेल अंपायर चेक करतात. निर्णय काय असेल. अगदी मोठी मॅच. टुर्नामेंट देखील भरपूर मोठी आहे. त्या अनुषंगानं अगदी निर्णय यासाठी थोडासा विलंब घेतला जातोय. आणि अंपायर डिसिजन इट्स अ नॉट आउट. सो 2 धावा कंप्लीट आणि धावफलक पुढे सरकेल. 25 धावा. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. गोलंदाज गीतेश पाटील. यानंतरची मॅच टीम जय काफ्रुबा भेले विपक्ष टीम खेळ टीम खार्डी संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. खार्डी विपक्ष टीम भेले. मोठा प्रहार करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय का हा देखील एक प्रश्न आहे. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. लेग बायचा इशारा अंपायर कडनं म्हणजे पायाला स्पर्श होऊन एक सिंगल. या चेंडूवरती स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पायाला चेंडू आदळला. शरीराचा वेध घेतला. एक सिंगल दरम्यान कंप्लीट. एका धावेनं धावफलक.
26 20 धावा धावफलकावरती. आमच्या संवेद सागर स्कोररच्या भूमिकेमध्ये अप्रतिम स्कोरिंग त्यांची देखील पाहायला मिळते. गोलंदाज झालाय सज्ज. गोलंदाजी ट्रॅकवरती गीतेश पाटील. स्ट्रायकिंग एंडला बॅटर राहुल तरे. लॉर फुल टॉस स्लॉग स्वीप फटका चांगला. धावा देखील मिळतील चांगल्या. बॉल सीमा रेषा पार. अंपायरचा इशारा. इट्स अ ह्यूज षटकार. काय जबरदस्त फटका, जबरदस्त टोला पाहायला मिळाला. स्लॉक स्वीप केला. लोअर फुल टॉस होता, दिशा दिली गेली आणि 6 धावेनं धावफलक पुढे सरकावलं गेलं. 32 धावा 40+ टोटल. अगदी रात्रीच्या प्रहरामध्ये एक चांगला आहे आणि 32 बनलात. यावेळेस देखील अगदी दिशा दिली आहे. फटका अगदी नेत्रदीपक होता. डोळ्यांचे पाडणे फेडणारा. बॉल आउट ऑफ पार्क. षटकार. आणि अंपायरचा इशारा येतो. इट्स 4. चौकार असेल. चार धावा धावफलकावरती अंपायरने डिसिजन दिला. नक्कीच उल्लेख करेन त्या ठिकाणी फॅन्स देखील कोणत्या संघाचे आहेत, कारण जेव्हा उमेश तरे बॅटिंग करत होता चौकार षटकाराला अगदी आतिषबाजी त्या ठिकाणाहून होत होती. त्यानंतर या चेंडूवरती अगदी लॉयल फॅन आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत. ते सांगतायत इट्स अ 4 चौकार. चार धावा धावफलकावरती. 4 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 36 धावा 36. नक्कीच बघा हे खारबावचेच फॅन्स आहेत, कारण चेंडू दूर गेला होता, घेऊन आले. त्यांना माहिती आहे मॅच बॉल वापिस आला, धावा आणखीन देखील बनवू शकतात. काहींचा माइंडसेट वेगळा असतो, यांचा माइंडसेट वेगळा. वेलकम आपलं बऱ्याच वेळानंतर या ठिकाणी दर्शन SK एंटरटेनमेंटचे. यानंतरची मॅच टीम खार्डी विपक्ष टीम काफ्रोबा वेहळे संघ. विनंती असेल टॉस करण्यासाठी या. यावेळेस देखील लाफ्टेड हिट. फटका चांगला. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. यावेळेस मोठा प्रहार. षटकार. मिळाला गोलंदाज गीतेश पाटीलचा. अगदी झोपेतून उठवून जरी आणलं ना बॅट्समन राहुलला, तरी सुद्धा अशा प्रकारचे फटके या चेंडूवरती तो खेळून काढेल. राहुल तरे आणि रवीश तरे दोघेही सख्खे भाऊ खेळपट्टीवरती. यावेळेस देखील धावा मिळतील अर्धा डझन. बॉल सीमारेषा पार. वन मोर क्लासिक हिट. राहुल तरे ऑन फायर. षटकार. बॅटिंग पाहायला मिळतीये राहुल तरेच्या बॅटमधनं. बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि या ओव्हरचा अगदी विचार केला. षटकार चौकार षटकार षटकार. एक लेग बायची सिंगल म्हणजे 5 चेंडू झाल्यात आणि आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या म्हणजे 22 धावा या 5 चेंडू मध्ये खर्च केल्यात गोलंदाज गीतेशनं.
आणि त्यामध्ये एक लेग बायची आहे, म्हणजे 21 खर्च केल्यात, 23 खर्च केल्यात, माफ करा 22 आहेत आणि एक लेग बायची. अजून देखील एक चेंडूचा काही बाकी आहे. यावेळी सन्मान दिला, एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? खेळाडू आहेत, फक्त एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट आणि 3 षटकांचा खेळ देखील झाला समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावरती तब्बल धावा बनल्या जातील, त्या म्हणजे 49 अजून किती धावा प्लस होतील वेळ आहे तोपर्यंत ऐकूयात मधुर संगीत. तीन षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 49 शेवटचं अंतिम षटक. षटकाला सुरुवात करायची आहे. वेळेच्या थोडासा भान ठेवायसाठी दापोडे संघ. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला मॅच सुरू करायची आहे. मॅच सुरू करायची आहे. अगदी वेळेवरती आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. गोलंदाजाला सज्ज वैभव पाटील. पहिला बॉल, पहिला चेंडू इनफिल्डच्या वरना फटका चांगला, बॉल सीमारेषा पार, षटकार. अगदी सध्या सर संदीप सर आमच्या आगरी भाषेमध्ये नक्कीच या विभागामध्ये एक वाक्य भरपूर प्रचलित आहे, चोपताच ठेवले, आणि सध्या तरी तेच पाहायला मिळतंय, चोपताच ठेवलाय गोलंदाजांना. यावेळेस देखील मोठा प्रहार करायचा होता, हवा तसा बादशा पट्ट्यात नाहीये. एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट. क्षेत्ररक्षकाला माहिती आहे की राहुल तरे स्वतःवरती स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या एंडला थ्रो देखील झाला, फक्त आणि फक्त एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. एका धावेनं धाव फलक 56 अब तक 56 धावा. आता मात्र राहुल तरेनं काम केलंय, आता रवीश तरेची बारी आहे. दोघे भाऊ आहेत, दोघे मंदुराज आहेत, सक्के भाऊ. गोलंदाज सज्ज. फुल टॉस चेंडू होता, दिशा फक्त दिली आहे, एक सिंगल. नक्कीच रवीशला माहिती आहे की राहुल चांगल्या टच मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये, आणि मी या अगोदर देखील उल्लेख केला होता, लिमिटेड ओव्हर मध्ये एक खेळाडू चालला तर तो पूर्ण मॅच देखील घेऊन जात असतो. सध्याच्या घडीला तेच पाहायला मिळतंय. भरपूर चांगली बॅटिंग राहुल तरीच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज झालाय सज्ज वैभव पाटील. यावेळेस अगदी फटका चांगला, चाबुक शॉट, बॉल सीमारेषा पार, षटकार. कंप्लीट होईल का? उडवलाय फटका, मिस्टायमिंग चेंडू हवेत आहे. फारका संधी क्षेत्ररक्षकाकडे, कोणतीही मिस्टेक त्यानं केलेली नाहीये. विकेटचं झालंय पतन, टाय होऊन जात्या टीम खारबाव संघ. भरपूर चांगली बॅटिंग, आता मात्र बॅटिंग झाली आहे पूर्ण त्याची. त्याने तब्बल बनवला 44 धावा. अजून देखील एका चेंडूचा खेळ या षटकामध्ये, या इनिंग मध्ये येणं बाकी आहे.
भरपूर चांगली बॅटिंग राहुल तरेच्या माध्यमातून तब्बल 44 धाबा त्यानं बनवल्या आणि महत्वपूर्ण 44 धाबा. न्यू बॅटर मयूर तरे, शेवटचा अंतिम चेंडू. GCA मान्यता प्राप्त ही स्पर्धा. जाणता राजा खारबाव न्यू बॅटर मयूर तरे आपल्याला पाहायला मिळतील, जे सदस्य देखील आहेत GCA चे, ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. त्यांच्या अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भिवंडीतील संघ आहेत आणि भिवंडीतील दादा संघ. धावल का प्रति धाबा 63 बनला. शेवटचा अंतिम बॉल. क्षेत्ररक्षणात परिवर्तन वारंवार केले जात आहे. गोलंदाज झालाय सज्ज. यावेळेस फटका उडवलाय मयूर तरेनं, मात्र चेंडू खाली. क्षेत्ररक्षक कोणतीही मिस्टेक झालेली नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन आणि पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 63 ऑन बोर्ड. 63 बनल्या. 64 धावा बनतील की डिफेंड केल्या जातील. खेळाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहूयात. जाऊयात आपण टॉस करण्यासाठी. दोन्ही संघ, टीम खार्डी विपक्ष टीम वेहेळे संघ. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण यायचा. खार्डी संघ उपस्थित आहे. वेहेळे संघ विनंती असेल आता लवकर या, आता या धावत. चला आपण टॉस करूयात, जास्त वेळ घेणार नाही. या भावेशी भगत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू या मॅचचा. दोन्ही संघाचे कॅप्टन टीम वेहेळे संघ. टीमचे काप्रोबा वेहेळे, विपक्ष टीम अनिल अंकलेश स्पोर्ट खार्डी. नाणेफेकी केली जाईल. एका बाजूला जय सोनवाई तर दुसऱ्या बाजूला बाळ्या मामा. कॉल कोणाचा असेल? वेळे संघाचा कॉल आहे. सोनवाई असं कॉल होता आणि सोनवाई आलाय. सो नाणेफेकी जिंकली. जास्त वेळ घेणार नाही. या टीम वेळे संघ नाणेफेकी जिंकली. फक्त निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सो टीम खाडी संघ तुम्हाला बॅटिंग करायची आहे. नाणेफेकी झाली कंप्लीट. नाणेफेकी जिंकली आहे टीम वेळे संघानं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद साहिल. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या आता सामता राजा स्पोर्ट्स खार्डी टीम. कारण पहिल्या इनिंगमध्ये 63 धाबा जमा केल्यात आणि 64 धाबांचं लक्ष असेल दुसऱ्या इनिंगमध्ये. प्रत्युत्तरादाखल वीरतानाचे दापोडे बी टीमला. SK एंटरटेनमेंट यूट्यूब चॅनलचे प्रोप्रायटर किरणजी तळे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मी स्वागत करतोय. खूप चांगलं काम त्यांची संपूर्ण टीम व्यवस्थितरित्या करताना आपल्याला दिसतोय. स्पीड अप करा प्लीज. हरी अप. बॅटर पाठवून द्या. आमच्या ऑफिशियल पोस्ट आहेत अजय पाटील आणि त्यांच्यासोबतच पंकज म्हात्रे. या दोघांना तुम्ही या मॅच करता बघतायत. 64 धाबांचं लक्ष आहे. 24 चेंडू आणि 64 धाबा. सुरुवातीच्या सरासरीने 64 धाबा पूर्ण करायच्या आहेत. खूप मोठं टार्गेट बनवलंय. म्हणजेच तुमच्याकरता हे कळसुबाई शिखर आहे जे महाराष्ट्रातील सर्वात उंचच शिखर म्हटलं जातं. 1646 मीटरचं आणि ते तुम्हाला सर करायचं आहे. अवघड असेल सध्या या मध्यरात्रीमध्ये प्रत्युत्तर देणं वीरतानाजी दापोडे या टीमला.
पहिल्या मॅचमध्ये त्याने 32 धावा डिफेंड केल्या होत्या प्रतिस्पर्धी जय बजरंग बरोडी टीम विरुद्ध. आणि ह्या मॅचमध्ये मात्र गणित उलट आहे. इथे 24 बॉलमध्ये 64 धावा त्यांना चेस करायच्या आहेत. 2 बॅटर उतरलेत. वीर तानाजी दापोडे टीमचे बॅटर उतरलेत. आदित्य पाटील आणि त्याच्या सोबतीला समीर पाटील. समीर पाटील हे कॅप्टन आहेत, कर्णधार आहेत. उमेश तरे टेनिस विश्वातील एक असा खेळाडू आहे ज्याने विश्व रेकॉर्ड केलाय. तो खेळाडू आलाय. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक फॉर टीम. पंकज म्हात्रे इशारा देत आहेत. शॉर्ट बॉल चेंडूला फुल करायचं होतं. चेंडू फाईन लेगच्या दिशेने येतोय. बॅकवर्ड शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतोय. फेकी करेपर्यंत 1 धाव बॅटरने पूर्ण केली. एका धावेनिशी आपलं खातं उघडलंय. भरपूर प्रेक्षक राजे या मॅचला पाहण्याकरता इथे या मैदानावर उतरलेत आणि मैदानाच्या दिशेने आकर्षित झालेत. 64 धावांचं लक्ष असताना पुन्हा एकदा पुढचा बॉल. शॉर्ट बॉल होता. वेग तितकाच जास्त होता आणि ह्या वेगाला मात्र बीट करता आला नाही बॅटरला. बॅटर बीट होतोय, गोलंदाज फिट होतोय. धावसंख्या धावफळकर आहे ती 1 धावा. 63 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आता एक शॉर्ट बॉल होता. मिडविकेटच्या दिशेने चेंडूला उडवलंय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ते करणार नाही. दोन्ही बॅटर आरामात 1-1 धाव पूर्ण करतात. आत्मविश्वास प्राप्त करण्याकरता 1 धाव नेहमीच उपयोगी पडत असते. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 2 धावा. जनता राजा स्पोर्ट्स कारभाव संघाविरुद्ध लढतायत वीर तानाजी दापोडे टीमचे हे खेळाडू. डावखुरी हाताचा बॅटर आता स्ट्राईक इन कडे. आदित्य स्क्वेअर कटचा फटका. चेंडू हवेत आहे. जेल होण्याची दाट शक्यता आणि तिथे जेल टिपलाय. फलंदाज होतो फेल. लागलाय पहिला धक्का. गॉन. जास्त खेळाडू थंडावलेले दिसत आहेत, परंतु ऊर्जा प्राप्त करण्याकरता त्यांना थोडंसं सराव करावा लागेल. म्हणूनच आता त्या सराव करूनच उतरलेत. जय सोनूआई वडूनगर आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आहे. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन या स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडांगणावर केलं गेलंय आणि स्पर्धेची ही 3री रजनी आहे. नवीन बॅटर करता हा चेंडू कसा असेल. हुक करायचं होतं. हुक केलं. 1 धाव मिळाली बॅटरला. नवीन आलेला बॅटर आदेश पाटील एका धावेनिशी आपलं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या झाली आहे ती 3 धावा. दबाव पूर्णतः आता बॅटिंग करणाऱ्या टीमवर आलाय, कारण चेंडू उरलेत ते 19 आणि 19 चेंडूंमध्ये 61 धावांची गरज. व्हॉट बॉल सबमरीन डिलिव्हरी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना वीर तानाजी दापोडे बी टीमची धावसंख्या 1 गडी बाद फक्त आणि फक्त 3. आता 18 चेंडूंमध्ये 61 धावांची गरज. 18 चेंडू आणि 61 धावांची आवश्यकता आहे. श्री गणेश साऊंड सिस्टम द्वारे आपण संगीत ऐकतायत. दिनेश पाटील, गणेश पाटील खूप चांगले साऊंड सिस्टम या ठिकाणी मेंटेन करतायत आणि ते सुद्धा या वडूनगर गावातूनच बिलॉंग करत आहेत. त्याचा सुद्धा मी मनपूर्वक आभार मानेन. आमच्या आवाजाची काळजी त्यांच्याद्वारे घेतली जाते. तसं यूट्यूबद्वारे प्रत्येक खेळाडूला फेमस केलं जातं, प्रसिद्ध केलं जातं. साता समुद्रा पलीकडे दाखवलं जातं, कारण या पृथ्वीवर एक पृथ्वी, 196 देश, 7 समुद्र, 707 आयलंड आणि 8 मिलियन पेक्षाही जास्त लोक
सध्या राहत आहेत आणि क्रिकेट हा खेळ संपूर्ण जगभर पसरलाय आणि म्हणूनच हेच लक्षात घेतात आता काही दिवसानंतर आणखीन एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटी करता येणार आहे. नंबर 2 आलेला गोलंदाजाचा पहिलाच बॉलला सरळ बॅटने कळून काढलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफळकावर लागली जाते ती 4 धाबा. राहुल तरे आलाय. काय विस्फोटक रूप धारण केलं होतं राहुल तरे या खेळाडूने. 5 उत्तुंग षटकार, 1 खणखणीत चौकार आणि त्यांच्या मदतीनं त्यांनी 44 धावांचं योगदान आपल्या टीम करता दिलंय. बॅट आता दोन्ही बॅटर बदलत आहेत. चांगल्या बॅट्स अवेलेबल असतात प्रत्येक स्पोर्ट शॉपीमध्ये आणि म्हणूनच खेळाडू त्यांची आवडती बॅट पसंत करत आहेत. ओ वाईड यॉर्कर, वाईड यॉर्कर. ओ धाव बाद होऊ शकला असता. एक धाव तर मिळाली. बाईचा इशारा आलाय पंच अजय पाटील सरांचा आणि या एका अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या झाली धावफळकावरती 5 धाबा. अजूनही मोठा फटका खेळताना दिसला नाही. बॅटर विश्वास प्राप्त करायला हवा आणि म्हणूनच तो विश्वास प्राप्त करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये विश्वास नावाचा जोडीदार त्याने जवळ ठेवायला पाहिजे. ओ बॅटचं एज लागलंय. पंचांचा इशारा येण्याआधीच या बॅटरने स्वतःला आउट दिलाय. विकेटचं पतन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावफळकावर धाबा आहेत त्या 5. चार बॉल्स मध्ये फक्त एकच रन्स बनवले परंतु त्याच्याकडे असलेला दागिना मला पाहायला मिळाला तो म्हणजेच डिसिप्लिन, आदर्शपणा. पंचांच्या इशाऱ्याची वाट त्याने बघितली नाही. जसा ॲडम गिलक्रिस्ट 12 वेळा बाद झाला होता तरी सुद्धा पंचांनी त्याला बाद दिलं नव्हतं आणि ॲडम गिलक्रिस्ट स्वतःला बाद मागताना दिसलाय. असे काही उदाहरण आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. ते उत्तम उदाहरण दिलंय आदेश पाटील या बॅटरने जो पंचांना ह्या आधीच म्हटलं की मी आउट आहे. हे डिसिप्लिन फार कमी पाहायला मिळतोय. मात्र GCA द्वारे बरेचसे खेळाडू आपले डिसिप्लिन दाखवत आहेत. पुढचा बॉल अंतिम क्षणी टॅप केलं जात आहे. ढकलून दिलं या चेंडूला गली क्षेत्रामध्ये. शॉर्ट गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. एकच धाव मिळेल. एका धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. आता आव्हान आणखीन कठीण होत चाललंय. धावसंख्या 6. 58 धावा बनवाव्या लागतील उर्वरित चेंडूंमध्ये कारण दुसरं षटक तितकंच प्रभावी ठरतंय राहुल तरे या गोलंदाजाचं. 4 चेंडू त्यांनी टाकलेत. म्हणजे जर विचार केला तर 14 चेंडू शिल्लक आहेत. ओहो पाठलाग करायचा होता या चेंडूचा. हा वाईड बॉलचा इशारा येतो. एका वेगळ्या शैलीने हा इशारा करतायत पंच अजय पाटील आणि आम्हाला माहिती मिळाली की नृत्य सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ते करत असतात. डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची ख्याती आहे, प्रसिद्धी आहे. चांगले क्रिकेटपटू तर आहेत मात्र आता सध्या ते सुद्धा थंडावलेत. धावसंख्या धावफळकावर आहे ती 7. 1.5 बॉलच्या समाप्तीनंतर 7 धाबा. ओ गुड लेन क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. पुन्हा वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. गोलंदाजाने टिचून मारा केलाय. त्रस्त करणारी गोलंदाज राहुल तरे याच्याद्वारे होताना दिसत आहे. धावसंख्या 7 धाबा. वीर तानाजी दापोडे संघ आता मागे पडतोय. रिक्वायर रन रेट प्रत्येक चेंडू मागे वाढत चाललाय. अत्यावश्यक धावगती वाढत चाललाय. फुल लेंथ बॉल. वाईड यॉर्कर टाकायचा होता. चेंडूला खेळून काढलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार आणि फेकी येईपर्यंत 2 धावा सहजतेने होत आहेत पूर्ण. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना वीर तानाजी दापोडे बी टीमची धावसंख्या 2 गडी बाद. धावफळकावर 9. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत 54. 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 55 धावांची गरज असेल. धावसंख्या सध्या 9 झालेली आहे आणि 55 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 55 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत.
समोर कुठलाही संघ असो त्यांच्या विरुद्ध लढा देण्याची क्षमता ताकद आपल्या असायला हवी. जामताराचा खारबाव संघ जरी असला तरी त्या विरुद्ध मोठे फटके खेळायला पाहिजे बॅटरने. वेदांत पाटील हा सुद्धा कुळ्या गटामधून चांगल्या मॅचेस खेळताना दिसला. कुळ्या गटात त्याच्या ओपन्स गटामधून खेळणारा खेळाडू आहे वेदांत पाटील. आणि त्याचा पहिलाच बॉलला मोठा फटका बॅटर खेळताना चुकलाय आणि हा झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. झेल सुटल्यामुळेच बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाली एक धाव. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 10. दबाव पूर्णतः टाकलाय. पहिल्या मॅच मध्ये हारता हारता मॅच जिंकलाय जामता राजा स्पोर्ट्स कारभाव टीमने आणि त्याच्यानंतर आता असं ठरवलंय की मागे वळून बघायचं नाही. म्हणूनच सर्व खेळाडू 100% योगदान देतात त्या टीमचे. का बॅटिंग करणारी टीम अजून आता कमबॅक करेल काय? पुन्हा टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. मिड ऑन मध्ये चेंडू गेला. एकच धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 11 धाबा. खूप संत गतीने क्रिकेट चालू आहे. दुसरी इनिंग आपल्याला संत गतीने पाहायला मिळतोय. धावसंख्या 11. 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर आता 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडूंमध्ये 53 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 53 धाबा. पुढचा बॉल वेदांत पाटील याचा. ओहो, चांगला नियंत्रणबद्ध चेंडू टाकलाय. म्हणजे प्रत्येक गोलंदाजाने ठरवलंय अचूक टप्प्याने भेदक मारा करायचा. तिन्ही गोलंदाज वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. एक मात्र फिरकीपट्टू ह्या फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये मी पाहिलाय तो म्हणजेच मयूर तरियाना. एक अतिशय चांगला युटिलिटी क्रिकेटर म्हणून त्याची ख्याती आहे. अनेक रेकॉर्ड्स त्याने सुद्धा बनवलेत. आता फुल टॉस बॉल स्ट्रेट टू द बॉलर. धाव बाद करण्याकरता डिरेक्ट हिट केला होता वेदांत यांनी नॉन स्ट्रायकिंग कडे, परंतु त्याला विकेट मिळवता आली नाही. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 12 धाबा. 2.4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. अजून 51 धाबा पाहिजेत. 8 बॉल मध्ये 51 धावांची गरज आहे. पुन्हा करेक्शन करतात आमचे स्कोरर आणि सांगतात 12. म्हणजे डोळ्यांवर झोप आहे, थंडी आहे, त्यामुळे झोप सुद्धा आहे. एज लागलंय. आतील कडा चाटून हा चेंडू गेलाय. एकच धाव मिळेल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गेल्यानंतर बॅटरला. धावसंख्या आता 13 झाली. पूर्णतः या मॅचला जसं काही जिंकलंय म्हणजेच आपण म्हणायचं झालं तर 95% मॅच काबीज केलाय, ताब्यात घेतलाय तो जामताराजा खारबाव टीमने. पुढचा बॉल खेळायचा होता ऑन साईडला. चेंडू ऑफ साईडला शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये गेलाय. 3 षटकांची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत त्या 14 धाबा. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 50 धावांची गरज आहे. 6 चेंडू 50 धाबा. खेळाडू 6 बॉल 50 धावांची गरज. ओ चांगला बॉल ब्लॉक मध्ये टाकायचा होता परंतु पंचाने व्यवस्थितरित्या निरीक्षण केलं. इम्पॅक्ट पाहिला गेला आणि लेग बायचा इशारा आला. एक धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 15 धाबा. 5 चेंडूंमध्ये 49 धावा बनवायच्या आहेत. म्हणजेच एकतर्फी हा मॅच होतोय. मनोरंजन पहिल्या इनिंग मध्ये झालंय. काय तडाखेबंद बॅटिंग केली राहुल तरे या खेळाडूने आणि तितकीच चांगली साथ मिळाली होती उमेश तरे याची. शॉर्ट बॉल शॉर्ट फुल केलाय. बिडॉन मध्ये चेंडू राहतोय. डायरेक्ट हिट करण्याच्या इराद्याने राहुल तरेने थ्रो केला. एक धाव रोखली जाऊ शकत नाही. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 16. समीर पाटील जो
कॅप्टन आहे तो अजूनही विकेटवर उभा आहे, मात्र मोठे फटके खेळण्याची जी धमक त्यांची याआधी आपण पाहिली ती धमक मात्र पाहायला मिळाली नाही. 9 खूप चांगली बॅटिंग करताना पहिल्या इनिंगमध्ये बॅटरला आपण बघितलं. आता विकेट मिळतंय गोलंदाजाला, विकेटचं झालंय पतन, लागल्या बॅटिंग करणाऱ्या टीमला तिसरा धक्का, गॉन. मिडल ऑर्डर मध्ये त्याला पाठवलंय. बॅटर फक्त मानामधून तलवार काढतायत, वार काय होताना दिसत नाही, फुटवर्क व्यवस्थित होताना दिसत नाही. फुटवर्क हे फार महत्वाचं आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या थंडावलेली आहे, धावसंख्या सुस्तावलेली आहे, धावसंख्या मंदावलेली आहे. धावा आहेत धावफळकावर त्या 16. 2 मध्ये 48 धावा. ओहो, संत गतीचा चेंडू टाकलाय, थोडासा शॉट ठेवलाय. गोलंदाज शतंतर याने अनुभवी खेळाडू आहे. भरपूर मॅन ऑफ द सिरीजचे किताब त्याने मिळवलेत. उत्कृष्ट फलंदाज हा किताब सुद्धा त्याने मिळवलेत आणि वरिष्ठ खेळाडूंपैकी एक म्हणून त्याची गणना केली जाते. प्रेक्षकांना षटकार हवे आहेत, मात्र प्रेक्षकांना ते मिळत नाही आणि अशा रीतीने या मॅच वर कब्जा केलाय. हा मॅच जिंकलाय 47 धावांनी. या मॅच आपल्या काबीज केलाय जाणता राजा स्पोर्ट्स कारभाव टीमने. अभिनंदन जाणता राजा स्पोर्ट्स कारभाव टीम. हार्ड लक, टफ लक, वीर तानाजी दापोडे बी टीम.